राज्य के कई जिलों में पानी की कमी और चारे की कमी जैसी भयावह स्थिति निर्माण हो गई है। विपक्ष का आरोप है कि राज्य सरकार आचार संहिता का बहाना बनाकर नागरिकों के समस्या का समाधान नहीं कर रही। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि राज्य में 3,500 पानी के टैंकर है, लेकिन आचार संहिता के कारण उन पर भी रोक लगा दी गई है। सरकार जनता के मुद्दों को लेकर गंभीर नहीं है। इन समस्याओं का जल्द समाधान नहीं हुआ तो कांग्रेस राज्य में आंदोलन करेगी। महाराष्ट्रामध्ये आज अनेक जिल्ह्यामध्ये पिण्याचं पाणी नाही, चारा नाही, दुष्काळाची भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। सामान्य माणूस सुद्धा आज त्याला जगणं मुश्किल झालं। शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे। पण राज्याचं सरकार आचारसंहितेचं कारण दाखवून या दुष्काळाकडे मुद्दामून दुर्लक्ष करताना आपण पाहतोय। लोकांचे मत मागण्यासाठी दारोदारी फिरणारे सरकार जनतेचे प्रश्नासाठी त्यांना आचारसंहिता का लागते, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं आम्ही या सरकारला सूचना करतो की तातडीनं राज्यातल्या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी उपाययोजना तातडीनं कराव्यात, ही भूमिका आमची आहे। आज 3,500 गावामध्ये टँकर सुरू झालेले आहेत, पण ते अजूनपर्यंत त्या आचारसंहितेच्या नावाने त्यांनाही अनेक ठिकाणी ब्रेक लावला जातोय। महिनों पाणी पिण्याचं सुद्धा लोकांना मिळत नाही, अशी परिस्थिती आहे।